अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचरेकरांना DRI कडून अटक करण्यात आली। महसूल गुप्तचर संचालनालयाची तस्करी विरोधी कारवाई आहे। या कारवाईत 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं। अजित आचरेकरांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता। मुंबई विमानतळावर आपल्याला माहीत असेल, सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली। रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली। याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? कुणीतरी एक योगेश आवळे म्हणून आहे, ही त्यांची सगळी गँग आहे। काय करतात पोलीस मुंबईचे, महाराष्ट्राचे? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि या तस्करीचा काहीही संबंध नाही। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही। जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही। मुळामध्ये गेली अनेक वर्ष कामगार सेनेच्या नावावर सर्वसामान्य मराठी तरुणांना लुटण्याचं काम, सर्वसामान्य मराठी तरुणांकडनं खंडणी वसूल करण्याचं काम तुमच्या कामगार सेनेकडनं केलं जात होतं।